नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या खास व्हिडिओमध्ये, जिथे आज आपण मुंबई महानगरपालिका BMC निवडणुकीचा निकाल, राजकीय परिस्थिती आणि महापौर निवडीच्या प्रक्रियेवर एक सखोल विश्लेषण देणार आहोत. चला तर मग पाहूया आजची राजकीय परिस्थिती काय आहे. भाजप 89 विजयी उमेदवार, शिंदे गटाची शिवसेना 29 उमेदवार, शिवसेना उबाटा 65, काँग्रेस 24, MIM 8, मनसे 6, NCP अजित पवार गट 3, समाजवादी पक्ष 2, NCP शरद पवार गट 1 असं संख्याबळ आता आपल्याला पाहायला मिळून येतं. याचे महत्त्वाचे राजकीय परिणाम काय आहेत? भाजप शिंदे गट म्हणजेच महायुती यांना एकत्रित 118 जागा मिळाल्या आहेत आणि ते बहुमतावर आहेत. बहुमत सिद्ध करण्यासाठी 114 जागांची आवश्यकता आहे. याचाच अर्थ आता उद्धव ठाकरे गटाची संघटना आता प्रमुख विरोधक आहेत, त्यांच्या 65 जागा आहेत. याचा अर्थ असा की सत्ता स्थापनेसाठी आता भाजप शिंदे गट पुढे आहे. महापौर कोण बनेल? महापौरांची निवड ही आता डायरेक्ट नागरिकांमधून होत नाही, तर ती विशेष सभेत होते. यावर्षी महापौरांची निवड 28 जानेवारी रोजी होणार आहे. यामुळे आता पक्षामध्ये आत्तापर्यंत चाललेल्या संख्यात्मक खेळातील रणनीती खूप महत्त्वाची झाली आहे. खास करून BJP शिंदे गट आणि UBT उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि मनसे यामध्ये BJPला सगळ्यात जास्त 89 जागा मिळाल्या आहेत. शिंदे गटाला 29 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे BJP आणि शिंदे गटाचे एकत्रित 118 उमेदवार आहेत, म्हणजे त्यांना बहुमतापेक्षा जास्त संख्याबळ आहे. शिवसेना आणि मनसे यांना 65 अधिक 6 म्हणजे 71 जागा मिळाल्या आहेत. तर इतर छोटे पक्ष आणि स्वतंत्र अशा 38 जागा मिळाल्या आहेत. याचा अर्थ असा की BJP शिंदे गटाला निवडणूक विजयाचा विशाल फायदा झाला आहे. जर तुम्हाला अशी माहिती हवी असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा.